नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना नद्या हा विषय म्हणजे अनेक विद्यार्थ्यांसाठी मोठा गोंधळ असतो. कोणती नदी कुठे उगम पावते, तिची लांबी किती आणि उपनद्यांचे संगम कुठे होतात. पण आज आपण पूर्ववाहिनी तसेच पश्चिम वाहिनी नद्यांचे म्हणजेच गोदावरी, भीमा, कृष्णा आणि कोकणातील नद्यांचे असे काही सखोल आणि डेटा आधारित विश्लेषण करणार आहोत की नद्यांचा क्रम असो किंवा क्षेत्रफळ, सर्व काही तुमच्या कायम लक्षात राहील. विशेषतः लेक्चरमध्ये मी ज्या काही ट्रिक्स सांगणार आहेत त्या तुम्ही 5 ते 10 वेळास रिपीट केल्या तर तुमच्या त्या कायमच्या लक्षात राहतील आणि हे क्रम किंवा आयोगाचे ट्रॅप्स यामध्ये तुम्ही कधीच अडकणार नाहीत. तर सुरुवातीला आपण पूर्ववाहिनी नदी प्रणालीपासून लेक्चरची सुरुवात करूया. सर्वात आधी पाहूया महाराष्ट्राचे पाणी पूर्व आणि पश्चिम अशा दोन दिशांना कसे विभागले जाते. आजच्या सादरीकरणाचा विषय आहे महाराष्ट्राची नदी प्रणाली. त्यामध्ये सुरुवातीला आपण पूर्ववाहिनी नद्या पाहणार आहोत. यामध्ये गोदावरी, भीमा आणि कृष्णा खोऱ्यांचे एमपीएससी आयोगाच्या दृष्टिकोनातून ट्रिक्स आणि जे काही ट्रॅप्स असतात एमपीएससीचे ते विचारात घेऊन संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. राज्याची नदी प्रणाली समजण्यासाठी सह्याद्री पर्वताचे महत्त्व समजणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सह्याद्री हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. सह्याद्रीमुळे नद्यांचे दोन मुख्य गट पडले आहेत. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या ज्यांनी राज्याचा तब्बल 75% क्षेत्र व्यापले आहे. यामध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या येतात. आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या यांनी राज्याचे 25% क्षेत्र व्यापलेले आहे. पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे व आग्नेयेकडे असल्याने या नद्या पूर्व दिशेने संथ वाहतात. आता पहा ही अत्यंत महत्वाची मास्टर ट्रिक जी आहे व्हीनस तथा गोह भीमक. आयोगाच्या परीक्षेत वारंवार डोंगर रांगा आणि नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम विचारला जातो. या एकाच वाक्यात संपूर्ण महाराष्ट्राचा क्रम लपलेला आहे. विंध्य पर्वत, त्यानंतर नर्मदा नदी, मग सातपुडा पर्वत, तापी नदी, सातमाळा अजिंठा डोंगर रांगा, गोदावरी नदी, हरिश्चंद्र बालाघाट रांग, भीमा नदी, शंभू महादेव डोंगर रांग आणि शेवटी कृष्णा नदी. हा क्रम आता तुम्ही कधीच विसरू शकत नाही. नद्यांच्या लांबीचा उतरता क्रम लक्षात ठेवण्यासाठी आपली ट्रिक आहे गोभीकृतन. त्यानुसार गोदावरी 668 किलोमीटर. भारतात गोदावरीची लांबी आहे 1465 किलोमीटर. भीमा 451 किलोमीटर. भारतात 860 किलोमीटर. कृष्णा 282 किलोमीटर. भारतात 1400 किलोमीटर. तापी 208 किलोमीटर आणि नर्मदा केवळ 54 किलोमीटर असा हा अचूक उतरता क्रम आहे. आयोगाचा सापळा लक्षात घ्या. भारतात कृष्णा नदी मोठी असली तरी महाराष्ट्रात तिची लांबी भीमेपेक्षा कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लांबीनुसार कृष्णा 3ऱ्या क्रमांकावर येते. मित्रांनो, जलविभाजक आणि नद्यांचा क्रम तर आपण पाहिला. पण आता आपण अशा नदीबद्दल बोलणार आहोत जिला दक्षिण भारताची गंगा म्हणतात, जिने महाराष्ट्राचा जवळपास अर्धा भाग व्यापला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, गोदावरीला मिळणारी सर्वात मोठी उपनदी कोणती आणि मांजरा नदीचा असा कोणता प्रवास आहे ज्यामुळे आयोगाचे त्यावर सतत प्रश्न येतात. तर लक्ष देऊन पहा. थेट उड्डाण करूया नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे. आपले पहिले आणि सर्वात मोठे खोरे म्हणजे गोदावरी नदी खोरे, जिला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा असेही म्हणतात. हिचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर म्हणजेच ब्रह्मगिरी पर्वत येथे होतो. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर असून तिने राज्याचे सर्वाधिक म्हणजेच 49.5% क्षेत्र, जे जवळपास 1,53,780 चौरस किलोमीटर आहे, एवढे क्षेत्र व्यापले आहे. ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहते. गोदावरीच्या उपनद्या अतिशय महत्वाच्या आहेत. डाव्या तीराने म्हणजेच उत्तरेकडून कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती नद्या मिळतात. तर उजव्या तीराने दक्षिण दिशेकडून दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफना, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती आणि मांजरा या नद्या मिळतात. आयोगाचा ट्रॅप लक्षात घ्या. वर्धा आणि वैनगंगा यांचा एकत्रित प्रवाह असलेली प्राणहिता ही गोदावरीची खोऱ्याच्या विस्तारानुसार सर्वात मोठी उपनदी आहे. गोदावरी खोऱ्यातील विशेष ट्रॅप्स पाहूया. मांजरा नदीचा उगम बालाघाट पठारावर होतो. ती महाराष्ट्रातून बाहेर पडून तेलंगणात जाते आणि पुन्हा महाराष्ट्रात म्हणजेच नांदेड मधील कुंडलवाडी जवळ प्रवेश करून गोदावरीला मिळते.
गोदावरीला प्राणहिता नदी सिरोंचा गडचिरोली येथे तर इंद्रावती नदी सोमनूर येथे मिळते. उजव्या बाजूने मिळणारी प्रवरा नदी अत्यंत महत्वाची असून तिचा संगम टोके अहमदनगर येथे होतो आणि त्यावर प्रसिद्ध भंडारदारा धरण आहे. गोदावरीचा अफाट विस्तार आपण पाहिला, पण पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ज्या दोन नद्यांनी समृद्ध केले आहे त्या म्हणजे भीमा आणि कृष्णा. मित्रांनो, भारतात भीमा ही कृष्णेची उपनदी मानली जाते. तरीही महाराष्ट्रात आपण भीमेचा स्वतंत्र अभ्यास का करतो आणि काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते या भन्नाट ट्रिक मागे कोल्हापूरचे कोणते रहस्य दडले आहे? चला हे पुढे पाहूया. आता आपण भीमाशंकर आणि महाबळेश्वरच्या डोंगरांमध्ये प्रवेश करत आहोत. दुसरे महत्वाचे खोरे म्हणजे भीमा नदी खोरे, जिला मध्य महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणतात. हिचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो. महाराष्ट्रातील तिची लांबी 451 किलोमीटर असून खोऱ्याचे क्षेत्रफळ 46,184 चौरस किलोमीटर आहे. ही नदी हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर रांगांच्या दरम्यान वाहते. आयोगाचा एक ट्रॅप लक्षात घ्या. भारतात भीमा ही कृष्णा नदीची उपनदी मानली जाते आणि कर्नाटकात कुरुगुड्डी येथे त्यांचा संगम होतो. पण महाराष्ट्रात भीमा आणि कृष्णा एकमेकांना मिळत नाहीत, म्हणून आपण त्यांचा स्वतंत्र अभ्यास करतो. भीमेच्या उपनद्या आणि त्यांचे संगम पहा. डाव्या बाजूने घोड आणि सीना. सीना ही नदी अहमदनगर मधून म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर मधून वाहते. या नद्या डाव्या बाजूने मिळतात. उजव्या बाजूने भामा, इंद्रायणी, मुळामुठा, नीरा आणि मान या नद्या मिळतात. इंद्रायणी व भीमा यांचा संगम तुळापूर येथे, मुळामुठा व भीमा यांचा रांजणगाव येथे, तर नीरा व भीमा यांचा संगम नीरा नरसिंगपूर येथे होतो. मान नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचे क्षेत्र असून त्याला मानदेश म्हणतात. तिसरे मुख्य खोरे आहे कृष्णा नदी खोरे. उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वर मध्येच 5 नद्यांचा उगम होतो. महाराष्ट्रात तिची लांबी केवळ 282 किलोमीटर म्हणजेच सर्वात कमी लांबीची पूर्ववाहिनी नदी आहे आणि हिचे क्षेत्रफळ 28,700 चौरस किलोमीटर आहे. ती सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. कृष्णेला तीव्र उतार असल्याने कोयना, ज्याला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात, यासारखे मोठे जलविद्युत प्रकल्प उभारणे शक्य झाले आहे. कृष्णेच्या उपनद्या पाहताना एक महत्वाचा आयोगाचा सापळा आहे, तो लक्षात घ्या. महाराष्ट्रात कृष्णेला डाव्या बाजूने मिळणारी एकमेव मोठी नदी म्हणजे येरळा होय आणि तिचा कृष्णेबरोबर संगम भिलवडी जवळ होतो. उजव्या तीराने वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि घटप्रभा मिळतात. कृष्णा आणि कोयना यांचा प्रीती संगम कराड येथे होतो. कोल्हापूरची जीवनवाहिनी नदी म्हणजे पंचगंगा नदी. आता या 5 नद्या कशा लक्षात ठेवायच्या यासाठी ही एक मास्टर ट्रिक आहे. काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते. यामध्ये का म्हणजे कासारी, कु म्हणजे कुंभी, सरस्वती, त्यानंतर तुळशी आणि भोवती म्हणजे भोगावती. ही जी भोगावती नदी आहे तिच्यावरच ऐतिहासिक राधानगरी धरण आहे. कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी येथे होतो. मित्रांनो, सर्व पूर्ववाहिनी नद्यांचे अचूक आकडे आपण पाहिले, पण आता वेळ आली आहे ती आयोगाच्या महान सापळ्याची, म्हणजेच जिथे आयोग आपल्याला फसवते. लांबी विरुद्ध क्षेत्रफळ या खेळात तापी आणि कृष्णामध्ये आयोग आपल्याला कसे फसवते आणि महाबळेश्वरच्या पठारावर नेमक्या किती नद्या उगम पावतात, हा शेवटचा भाग पाहिला की तुमची पूर्ववाहिनी नद्यांची रिव्हिजन 100% पूर्ण होईल. आता पाहूया या संपूर्ण नदी प्रणालीचा एकत्रित तुलनात्मक तक्ता. महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांचे क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आणि टक्केवारी पहा. 1. गोदावरी खोरे, ज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत 49.5% भाग व्यापते. भीमा कृष्णा खोरे मिळून 22.6%, तापी पूर्णा खोरे 16.7%, कोकणातील नद्या 10.7% आणि शेवटी नर्मदा खोरे 0.5%. आता इथे एक आयोगाचा ट्रॅप असतो, तो म्हणजे लांबीनुसार तापी कृष्णेपेक्षा लहान आहे, परंतु क्षेत्रफळानुसार तापी पूर्णा खोरे जे 16.7% क्षेत्र व्यापते हे अप्पर कृष्णा खोऱ्यापेक्षा महाराष्ट्रात मोठे ठरते. आता हे काही अजून सापळे आहेत आयोगाचे, ते नीट समजून घ्या.
महाराष्ट्रात पूर्व आणि पश्चिम वाहिनी व्यतिरिक्त दक्षिण वाहिनी नद्यांचा एक स्वतंत्र गट आहे. वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती या सर्व विदर्भामधील नद्या आहेत. आणि अजून एक ट्रॅप म्हणजे महाबळेश्वरचे रहस्य. येथे पश्चिमेकडे वाहणाऱ्या सावित्री व गायत्री तर पूर्वेकडे वाहणाऱ्या कृष्णा, कोयना व वेण्णा अशा 5 नद्या उगम पावतात. आणि तसेच गोदावरी, भीमा, खोरे हरिश्चंद्र बाळाघाटमुळे तर भीमा कृष्णा खोरे शंभू महादेव रांगेमुळे वेगळे होते. या सर्व फॅक्ट्स पूर्ण लक्षात ठेवा. आता संपूर्ण दृष्टिक्षेप पाहता गोदावरी जी 668 किलोमीटर लांबीची आहे, भीमा 451 किलोमीटर आणि कृष्णा 282 किलोमीटर या नद्यांनी मिळून राज्याचा बहुतांश कृषी व आर्थिक पाया मजबूत केला आहे. गोह भीमक आणि गोभीकृतन या ज्या ट्रिक्स आपण पाहिल्या त्या कायमच्या लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्व वाहिनी नद्यांचे रहस्य आपण उलगडले. आता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. कृष्णा नदीला डाव्या बाजूने मिळणारी महाराष्ट्रातील एकमेव मोठी उपनदी कोणती आहे? आताच व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेले आहे. तुमचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा आणि हा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. MPSC वर्णनात्मक किंवा UPSC परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक. मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर UPSC स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तरलेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची, म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या WhatsApp क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या MPSC प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पूर्व वाहिनी नद्या पाहिल्या ज्या अत्यंत संथ आणि लांबवर वाहतात. पण आता आपण महाराष्ट्रातील अशा नद्या पाहणार आहोत ज्या खचदरीतून म्हणजेच रिफ्ट व्हॅलीमधून वाहतात आणि सह्याद्रीच्या कड्यावरून अक्षरशः समुद्रात उडी मारतात. तापी, नर्मदा आणि कोकणातील या वेगवान नद्या त्रिभुज प्रदेश न बनवता खाड्या म्हणजेच इश्युरीज का बनवतात आणि कोकणातील सर्व नद्या आणि खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम हा एका झटक्यात कसा पाठ करायचा, आज या सर्व ट्रिक्सचा खजिना आपण उलगडणार आहोत. चला पाहूया. सर्वात आधी पाहूया पश्चिम वाहिनी नद्यांची मुख्य वैशिष्ट्ये आणि आयोगाचे सापळे काय आहेत ते. तर आता आपण सुरू करूया महाराष्ट्राची नदी प्रणाली, ज्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आणि कोकणातील नद्या यांचा समावेश होतो. यामध्ये आपण तापी, नर्मदा, कोकणातील वेगवान नद्या, धरणे आणि आयोगाचे अत्यंत महत्त्वाचे ट्रॅप्स पाहणार आहोत. सुरुवातीला एक मोठा गैरसमज दूर करा. अनेकदा आपण वाचतो की सातपुडा हा जलविभाजक आहे, पण आयोगाचा इथे सापळा आहे.
सह्याद्री हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. सातपुडा नव्हे. सातपुडा पर्वत केवळ तापी आणि नर्मदा यांच्यातील जलविभाजक म्हणून काम करतो. अरबी समुद्राकडे वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या या खचदरी आणि तीव्र उतारावरून वाहतात. पश्चिम वाहिनी नद्यांची 3 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. वैशिष्ट्य 1, खचदरीचा प्रवास. म्हणजेच नर्मदा आणि तापी या नद्या पठारावरील खचदरीतून वाहतात, त्यामुळे त्या पूर्वेकडील उताराला जुमानत नाहीत. वैशिष्ट्य 2, तीव्र वेग. कोकणातील नद्या सह्याद्रीच्या कड्यावरून उड्या मारतात. लांबी कमी पण वेग प्रचंड असतो. वैशिष्ट्य 3, आणि यामध्ये आयोगाचा ट्रॅप येतो. या प्रचंड वेगामुळे नद्यांच्या मुखाशी गाळ साचत नाही, त्यामुळे पश्चिम वाहिनी नद्या त्रिभुज प्रदेश म्हणजेच डेल्टा बनवत नाहीत. त्या मुखाशी फक्त खाड्या, इश्चुरीज तयार करतात. आता पहिली नदी आहे नर्मदा नदी, जी राज्याच्या उत्तरेकडील सीमा निश्चित करते. हिचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो आणि एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे. पण महाराष्ट्रातील लांबी केवळ 54 किलोमीटर म्हणजे सर्वात कमी असून ती फक्त आणि फक्त नंदुरबार जिल्ह्याची उत्तर नैसर्गिक सीमा निश्चित करते. तिची महाराष्ट्रातील एकमेव उपनदी उदाई, जी डाव्या तीराने मिळणारी आहे. ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. मित्रांनो, भारताची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा आपण पाहिली, पण आता आपण अशा नदीबद्दल बोलणार आहोत जिला खानदेशची भाग्यरेषा म्हटले जाते. ती म्हणजे तापी नदी. पण तुम्हाला माहिती आहे का, तापी नदी महाराष्ट्रात एकदा नाही तर 2दा प्रवेश करते आणि डावीकडून उजवीकडे मिळणाऱ्या उपनद्यांमध्ये आयोग तुम्हाला कसे गोल गोल फिरवते. चला, हा तापीचा ट्रॅप आता आपण डिकोड करूया. थेट उड्डाण करूया खानदेशात आणि तापीचा प्रवाही मार्ग पाहूया. ही आहे तापी नदी म्हणजेच खानदेशची भाग्यरेषा. हिचा उगम मुलताई बैतूल हे मध्य प्रदेशातील शिखर आहे येथे होतो. हिची एकूण लांबी 724 किलोमीटर असली तरी महाराष्ट्रातील लांबी 208 किमी आहे. इथे एक आयोगाचा ट्रॅप लक्षात ठेवा. तापी नदी महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करते. प्रथम ती अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते, पुन्हा मध्य प्रदेशात बाहेर पडते आणि दुसऱ्यांदा जळगावच्या रावेरमध्ये ती महाराष्ट्रात प्रवेश करून पुढे धुळे नंदुरबार मार्गे गुजरातला जाते. तापी नदीचे खोरे व प्रमुख उपनद्या पाहूया. उजव्या तीराच्या नद्या आता उत्तरेकडून पाहताना सुकी, गुळ, अनेर, अरुणावती, गोमाई आणि वाकी. डाव्या तीराच्या नद्या ज्या म्हणजे दक्षिणेकडून पाहताना पूर्णा, जी सर्वात मोठी उपनदी आहे, वाघूर, गिरणा, पांझरा, बुराई, शिवनी आणि बोरी. आता इथे आयोगाचा ट्रॅप लक्षात घ्या. पूर्णा नदी उजवीकडून मिळते की डावीकडून? उत्तर आहे डावीकडून म्हणजे खालून. तापी पूर्णा खोरे हे अक्रानी टेकड्यांमुळे वेगळे होते. आता आपण वळणार आहोत महाराष्ट्राच्या सर्वात सुंदर पण अत्यंत वेगवान धावपटूंकडे म्हणजेच कोकणातील नद्यांकडे. कोकणातील सर्व नद्या लांबीने लहान आहेत, पण त्यातही सर्वात लांब कोणती? वैतरणा की उल्हास? इथे अनेक पुस्तके चुकतात. आणि पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंतच्या सर्व नद्या आणि खाड्या एकाच वेळी पाठ कशा करायच्या? माझ्या या 3 भन्नाट ट्रिक्स पाहिल्यावर तुम्ही आयुष्यभर हा क्रम विसरणार नाही. आता आपण सह्याद्रीवरून थेट अरबी समुद्राकडे झेप घेणार आहोत. कोकणातील नद्या या सह्याद्रीचे वेगवान धावपटू आहेत. त्यांचा उगम सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर होतो आणि लांबी 49 ते 154 किलोमीटरच्या दरम्यान असते. इथे आयोग कुठे फसवते तर काही संदर्भ पुस्तकांमध्ये उल्हास नदी सर्वात लांब नदी दिली आहे, परंतु आयोगाच्या अधिकृत संदर्भानुसार वैतरणा 154 किलोमीटर हीच कोकणातील सर्वात लांब नदी मानली जाते, तर उल्हास 122 किलोमीटर दुसऱ्या क्रमांकावर येते. आता पहा उत्तर कोकणातील म्हणजेच पालघर, ठाणे या दरम्यानच्या नद्यांची व खाड्यांची माहिती. पालघरमध्ये दमनगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा या नद्या आहेत. तर ठाणे, मुंबईत भातसा, काळू, उल्हास, दहिसर, मिठी या नद्या आहेत. आता या नद्या लक्षात कशा ठेवायच्या तर त्यासाठी एक मेमरी हॅक म्हणजेच ट्रिक आहे. गंगा व सावत्र म्हणजेच दमनगंगा, व म्हणजे वैतरणा आणि सावत्र म्हणजे सावित्री हे उत्तर ते मध्य क्रम लक्षात ठेवण्याचे उत्तम सूत्र आहे. डहाणू, दातिवरे आणि वसई या प्रमुख खाड्या आहेत. मध्य कोकणातील म्हणजेच रायगड मधील नद्या पाहूया. रायगडमध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ आणि सावित्री या नद्या आहेत. तर या आता लक्षात कशा ठेवणार? यासाठीची ट्रिक पहा. पातळ आंबा म्हणजे
पाताळगंगा, अंबा आणि कुंडलिका हा अचूक उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. मग त्यावर धरमतर, रोहा, बाणकोट या येथील प्रमुख खाड्या आहेत. आता आपण दक्षिण कोकणातील म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्लिष्ट नद्या पाहूया. रत्नागिरीत भारजा ते शुक्र पर्यंत, तर सिंधुदुर्गात देवगड ते तेरेखोल, तेरेखोल म्हणजे सर्वात दक्षिणेकडची नदी आहे, या सर्व नद्या येतात. या लक्षात कशा ठेवणार, तर ट्रिक आहे कामून कचरा. म्हणजे काय लॉंग फॉर्म होतो याचा, कामून काजळी मुचकुंदी, नंतर येतो कचरा काजवा आणि शुक, असा हा दक्षिणेकडील नद्यांचा अत्यंत कठीण क्रम एकाच वाक्याने सहज पाठ होतो. तर इथे खाड्या कोणकोणत्या आहेत, तर दाभोळ, जयगड, विजयदुर्ग आणि तेरेखोल या खाड्या इथे येतात. आणि मित्रांनो, आता आपण पाहूया हा ट्रिक्सचा महाखजिना. संपूर्ण कोकणातील खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवण्याची ही एक मास्टर ट्रिक आहे. तर ती ट्रिक काय आहे, डीडीच्या व्हीडीने आरआरबीच्या डीजेची वाट लावली. परत एकदा सांगतो, डीडीच्या व्हीडीने आरआरबीच्या डीजेची वाट लावली. इथे वाट म्हणजे व्हीटी. मग आता क्रम पाहूया. डीडी म्हणजे डहाणू दातिवरे, व्हीडी म्हणजे वसई धरमतर, आरआरबी म्हणजे रोहा, राजापुरी, बाणकोट. त्यापुढे येतं ते डीजे म्हणजे दाभोळ, जयगड, आणि वाट म्हणजे व्हीटी, विजयदुर्ग, तेरेखोल. ही ट्रिक कायमची लक्षात ठेवा. 5-10 वेळास तुम्ही ती ट्रिक म्हणत गेला तरी ती कायमची पाठ होऊन जाईल. मित्रांनो, नद्या आणि खाड्यांच्या ट्रिक्स आपण पाहिल्या, पण या नद्यांवर बांधलेली धरणे आणि मुंबईची तहान भागवणारे तलाव कोणते? विहार, तुळशी, तानसा यापैकी मुंबई शहराच्या हद्दीत कोणते तलाव आहेत? आयोगाचे हे शेवटचे आणि सर्वात फसवे सापळे आपण आता डिकोड करणार आहोत. चला या नदी प्रणालीच्या मिशनचा शेवट करूया. आता पाहूया या नद्यांवरील प्रमुख जलाशय आणि धरणांची माहिती. पश्चिम वाहिनी नद्यांवरील प्रमुख धरणे पाहूया. तापी नदीवर जळगावमध्ये हातनूर हा उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख प्रकल्प आहे. गिरणा नदीवर चनकापूर जे नाशिकमध्ये येते हे मातीचे धरण आहे. पांझरावर सय्यदनगर आणि अनेर नदीवर अनेर धरण आहे. नर्मदा खोऱ्याचा विचार केल्यास सरदार सरोवर जे गुजरातमध्ये येते आणि इंदिरा सागर जे मध्य प्रदेशमध्ये येते यांचा महाराष्ट्राला वीज आणि सिंचनाचा अप्रत्यक्ष वाटा मिळतो. आता कोकणातील धरणे पाहूया. मुंबईची तहान भागवणारे 7 जलस्रोत पाहू पहिल्यांदा. यात भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर जे वैतरणा नदीवर आहे, तुळशी आणि विहार यांचा समावेश आहे. भातसा धरण सर्वाधिक पाणी पुरवठा करते. आता इथे एक आयोगाचा ट्रॅप आहे. विहार आणि तुळशी हे तलाव मुंबई शहराच्या हद्दीत आहेत, म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत. बाकी सर्व धरणे म्हणजे तानसा, भातसा इत्यादी मुंबई बाहेर ठाणे, पालघर जिल्ह्यात आहेत. आता संपूर्ण रिव्हिजनसाठी आयोगाचे जे काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत ते पाहूया. एक गैरसमज पहिल्यांदा दूर करू. गैरसमज काय आहे? कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश बनवतात, पण हे सत्य नाही. सत्य काय आहे? त्या तीव्र वेगामुळे फक्त खाड्या बनवतात. अजून दुसरा गैरसमज पहा, नर्मदा 2 जिल्ह्यातून वाहते, पण हे खोटं आहे. सत्य काय आहे? ती केवळ एकाच जिल्ह्यातून म्हणजेच नंदुरबार मधून वाहणारी 54 किलोमीटरची नदी आहे. अजून एक गैरसमज लक्षात घ्या. तापीची महाराष्ट्रातील लांबी 724 किलोमीटर आहे, तर हे चूक आहे. सत्यता काय आहे? ती फक्त 208 किलोमीटर आहे. अजून एक लांबीचा अचूक उतरता क्रम परत एकदा पाठ करा. गोदावरी, त्यानंतर भीमा, नंतर कृष्णा, नंतर तापी आणि त्यानंतर नर्मदा. आता निष्कर्ष आणि समारोप करताना एक पाहूया. नर्मदा आणि तापी या नद्या खचदरीतून अनुक्रमे स्थिर आणि कृषी खोरे निर्माण करतात, तर कोकणातील नद्या अति तीव्र उतारावरून वेगाने वाहतात. या सर्वांचा शेवट अरबी समुद्रात खाडीच्या रूपात होतो. पश्चिम वाहिनी नद्यांचा हा प्रवास इथे संपतो, पण तुमच्या यशाचा प्रवास या अचूक विश्लेषणातून इथूनच सुरू होतो. मित्रांनो, आपण संपूर्ण पश्चिम वाहिनी नदी प्रणाली डिकोड केली आहे. आता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. कोकणातील नद्या समुद्राला मिळताना त्रिभुज प्रदेश बनवतात, येस और नो? तुमचे अचूक उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता लिहून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद. MPSC वर्णनात्मक किंवा UPSC परीक्षेची तयारी करताय?
तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक. मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर UPSC स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तरलेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची, म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या WhatsApp क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या MPSC प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.